मला बोलायचंय त्याच्याशी, प्लीज. असं नाही करतायत वहिनी सरकार, प्रत्येक गोष्टीची प्रोसिजर असते. साहेब 1-2 मिनिटं बोलू दे की त्यांना. प्लीज. अहो पण सरकार. मी म्हणतो म्हणून प्लीज प्लीज विनंती आहे, तेवढं 1-2 मिनिटं. ठीक आहे, चा बोलतो. थँक्यू साहेब, थँक्यू. बोलतो. बजरंग, टीचर मॅडम तुम्ही इथं? हो इन्स्पेक्टर साहेब, खरंच बघून या बरं, सूर्य नक्की कुठं उगवलाय ते. नाही, सकाळी दाखलं सरकार आले, आता ह्या आल्या. पण एक बरं वाटलं टीचर मॅडम, इतक्या दिवसांनी भेटलात, बरं वाटलं. इतक्या दिवसांनी वगैरे काही नाही, आज सकाळी भेटलास. तुम्हाला खोटं बोलू नकोस. कधी, कवा, कुठं, कधी? नाही काही इन्स्पेक्टर मी. अरे तू आज सकाळी मला बिंदू चौकाजवळ भेटला होतास, आठवत नाहीये तुला? अहो टीचर मॅडम, हे पोलीस स्टेशन, जेल हे समजा माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलेत, तर मी बिंदू चौकात कसं शक्य आहे बरं? सांगा बरं, कसं शक्य आहे? तुमच्या डोसकर काहीतरी परिणाम झालाय वाटतं. एवढा डोसकर परिणाम करून घेऊ नका, टेन्शन नका घेऊ, समधी पोरं तुमची बोराडात येतील. बजरंग, तू खोटं बोलतोयस, मान्य कर. अहो काय मान्य करू? मी कशाला खोटं बोलन बरं? हा, गेले कित्येक दिवस इथं जेलात आहे मी. ती कोर्टाची सुनावणी होती ना, म्हणून तुमच्या समोर आता दिसतोय मी. विचारा इन्स्पेक्टर साहेबांना, मगाशी हे पण मला भेटले इथं, आणि आता तुम्ही बोलतात मी तुम्हाला बाहेर भेटलो. असं काय? अरे किती खोटं बोलणार आहेस तू? सांग, खरं खरं सांग, तू सकाळी भेटला होतास मला. सांग यांना. अहो काय खरंच सांगतोय मी. खरं सांगू का तुम्हाला, माझ्या आईला आहे ना मी एकटाच झेपलो नाही तर मला जुळा भाऊ पण असता. पण असं नाहीये. आय एम ओनली वन पीस, म्हणजे एकुलता एक आहे मी. आणि जर मी एकुलता एक असेल तर एक माणूस 2 जागी कसा काय असू शकतो? आणि तुम्हीच टाकलं होतं की नाही मला जेलात? खरं सांगा, तुम्हीच टाकलं होतं ना? तेव्हापासून मी इकडच्याच भाकऱ्या तोडतोय. अहो इन्स्पेक्टर साहेब, सांगा ना बाबा, मला सुनावणीसाठी बोलावलेलं म्हणून मी इथं आहे. सांगा ना त्यांना. हे बघ बजरंग, मला चांगलंच आठवतंय, तू आणि भुवनेश्वरी मॅडम बोलत उभे होतात. मी त्यांना बघितलं, त्यांच्याशी बोलायला म्हणून पुढे आले, तर त्या अचानक गायब झाल्या. आणि मग मी त्यांच्या दिशेने जाणार होते, तर तू मला थांबवलंस, तू माझी वाट अडवली. एक साथ नमस्ते. मी कशी तुमची वाट अडवत? उलट तुम्हीच माझी वाट लावली. गेले 1.5 वर्ष आली ते जलात चढून पडलोय मी. आणि थोरल्यासारखं माझ्यासारख्या माणसाला भेटतील? तुम्हाला तर माहिती आहे त्यांचा माझा 36चा आकडा आहे. हेच बोलला होतास तू मला सकाळी. थोरले सरकार मला भेटणार, त्यांचा आणि माझा तो 36चा आकडा, हे असंच बोलला होतास. हे समजा आठवतंय तुम्हाला? शब्द आठवतो. अरे इन्स्पेक्टर साहेब, संपलं सगळं. आठवलं ना? आता आठवतंय ना? बरोबर. बघा अधिपती, मी तुम्हाला म्हटलं होतं, हा भेटला ना की बरोबर खरं बोले. हो टीचर मॅडम, संपलं म्हणजे याड लागलंय तुम्हाला, याड. बस. अहो नाही साहेब, खरंच सांगतोय मी. यांना पर सगळीकडे मीच दिसायला लागलोय, स्वप्नात पण मीच येतो वाटतं यांच्या. अहो एवढा विचार नका करू माझ्याबद्दल. येडेवाल तुम्ही. अहो मी इथंच आहे, विचारा ना इन्स्पेक्टर साहेबांना. मास्तरीन बाई, काय झालं दचकायला? नाही, काही नाही. काय नाही, कसं डोसक्यात विचार चालू आहेत म्हणून. ते बंद करा आधी, झोपा. चला. मला नाही येते झोप. कशी येणार झोप? डोक्यातले विचार बंद केले की आपोआप डोळे बंद होतील, शांत झोप लागेल. चला झोपा. मी काय इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे का? बटन दाबलं की सुरू, बटन दाबलं की बंद. तसंही मला इथे सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक बाहुलीच केल्या. कुणी येतं, सुरू करतं, मग मी बडबडते, मग बंद करतात, मीही शांत होते. जाऊ दे, उगाच काहीतरी बोलू नका. मी आहे ना.
या घरात तुम्हाला कोण सुद्धा काय त्रास देणार नाही. चला झोपा आता. तुम्ही आहात म्हणूनच सहन करते. सकाळी लवकर उठू नका बरं काय. जरा निवांत झोपा. छान बी आवलं. काय गडबड करू नका, तब्येत बरी नाही. अधिपती मला कळत नाहीये तो बजरंग आपल्याशी खोटं का बोलत असेल. हाय का आता परत नको किती विषय आता. उद्या बघू. तुम्ही म्हणला म्हणून मी घेऊन गेलो का नाही तुम्हाला पोलीस स्टेशनात. तिथं तो बजा काय म्हणला, गेले कित्येक महिने मी इथंच आहे म्हणला का नाही. म्हणणं आणि असणं यात फरक आहे ना अधिपती. मी स्वतः भेटलीये त्याला. अहो तो बजरंग तुम्हाला काहीतरी सांगतो त्यावर तुम्ही सगळे विश्वास ठेवताय, पण मी म्हणते ना मी भेटलीये, माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही. तुमच्यावर विश्वास आहेच की. मग असं कसं म्हटलं तुम्ही. काय तो बजरंग म्हणतोय मी जेलमध्येच होतो म्हणून. अहो पण मी काहीतरी म्हणते ना, तुम्ही सगळे त्याच्यावर कसं काय विश्वास ठेवताय. बरं ते बजाचं जाऊ दे. ते इन्स्पेक्टर साहेबांवर तर विश्वास आहे का नाही. ते काय म्हणले, बजा आतच आहे म्हणले की नाही तुमच्या समोर. कित्येक महिन्यात आम्ही त्याला सोडलेलाच नाही. आता आहे तो आतच आहे. मग हेच ना, हेच कोडं अजून सुटत नाहीये. तो मला भेटला हे खरं आहे, तो तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये दिसला हेही खरं आहे, आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात की तो बाहेर गेलाच नाही हे सुद्धा खरं आहे. असं कसं असेल. आपण एक काम करूया अधिपती, आपण बजरंगला ज्या वेळात भेटलो ना त्या वेळा आपण मॅच करायचा प्रयत्न करूया. मला सांगा तुम्हाला तो कधी भेटला. आता ही काही येळा मॅच करत बसायची येळ नाही. आता झोपायची येळ आहे. चला गुड नाईट. चला झोपा. नाही नाही अधिपती, काही गोष्टी वेळेतच पूर्ण झालेल्या चांगल्या असतात. कुणाच ठाक उद्या गणित वेगळी असतील. बघू उद्याची वेगळी गणित असतील तर ती वेगळ्या पद्धतीने सोडू. अहो पण आत्ता जे प्रश्न पडले त्याची उत्तरं शोधायची नाही का आत्ता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया, पण आत्ता नको. आता झोपायची वेळ आहे. तुम्ही आता आराम करा, नंतर पुढचं पुढं बघू.